पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी फुलटॉस फेकून दिलाय, वन बाउन्स. वाऱ्याच्या वेगाने फिल्डर बॉल खाली येत आहेत, बॉलचं क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकी केली जाते. नक्की बॅकअप आपण पाहतोय अगदी खालच्या बाजूला थ्रो केला होता. बॅकअप आपण जर पाहिलं तर वरच्या स्टंप पर्यंत बॅकअप होता, अप्रतिम. आपण पाहता की थ्रो थोडासा खराब होता, मात्र बॅकअप खूप चांगला आहे. अर्थातच आपण पाहिलं तर मयंक आरोही 11 वसई संघ खूप चांगलं क्षेत्ररक्षणासाठी हा फेमस संघ आहे त्या रिजन मध्ये. यशचा जर विचार केला तर एक तरुण खेळाडू आहे, चांगला रिदम आहे, चांगली उंची आहे, चांगला बॉलची फेकी करतो. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो यशच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहिलाय, फिल्डर बॉल खाली येत आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय झेल सुटतोय, अगदी सूर्य डोक्यावरती आहे आणि अशा वेळेस अगदी बॉलला चेस करणं अवघड जातं. प्रयत्न केला होता मात्र अगदी डोळ्यामध्ये सूर्य दाखल झाला आणि यावेळेस मात्र झेल सुटतोय. अगदी संधी उपलब्ध केली होती यशनं, यश नाराज आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सूर्य अगदी डोक्यावरती आहे मित्रांनो, आणि अशा वेळेस एक चांगला प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. धाव लागतात धाव फलकावरती या बॉलच्या पाठीमागे. एक एकूण स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 3 धाव लागतात धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल असेल आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर मिडल शॉट होतोय, बॉल चाललाय वराच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय, विशालच्या बॅट मधून हा चौकार येतोय. अगदी मेन स्क्रीन वरती रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी बॉलला शेवटपर्यंत येऊन दिला आणि शेवटच्या क्षणी अगदी रिव्हर्स केला आणि या बॉलच्या पाठीमागे येत आहेत 4 धावा. स्कोर कार्डचा विचार केला तर 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड, एनी विकेट लॉस. अगदी यशवरती हल्ला चढवलाय. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते, मात्र तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. अगदी विशालचा विचार केला ना तर विशाल हा खेळाडू आपण वसई आणि विरार या भागामध्ये या खेळाडूसाठी खूप मागणी असते. त्या भागातील एक आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रिव्हर्स करणं, स्विच हिट करणं आणि समोरच्या बाजूला ताकदीनं फटके मारणे या खेळाडूची ओळख आहे. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विशाल असेल स्ट्राईक वरती, यश पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस अगदी डाऊन द ग्राउंड उभा राहिलाय, फिल्डर पुन्हा एकदा बॉलच्या खाली येतील. यावेळेस सुद्धा झेल सुटला जातोय. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी मयंक आरोही 11 वसई संघ सलगच्या 2 चेंडूवरती संधी उपलब्ध केली होती यशनं आणि या दोन्ही चेंडूवरती झेल सुटतायत. अगदी महत्वाच्या क्षणी असे झेल सुटणं नक्कीच संघाला ना लाभदायक नसेल, याची आपल्याला नक्की परतफेड करावी लागेल मित्रांनो. की ज्या फलंदाजाचा तुम्ही कॅच सोडताय ना तो त्या भागातील आयकॉनिक खेळाडू आहे, त्याच्या बॅट्स मधून रन्स नक्कीच येत राहतात. अर्थातच आपण पाहिलं ना तर विशालचा झेल आपण पाहिलात पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. विशाल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. यश अगदी स्वतःवरती नाराज आहे, चांगले झेल त्यानं दिले होते, संधी उपलब्ध केली होती मात्र झेल टिपले नाहीयेत. बॉल क्रमांक नेक्स्ट पुन्हा एकदा यश निघालाय. यावेळेस अप्रतिम गती प्राप्त केली होती. पंचांचे हात अगदी जमिनीलगत समांतर उभे राहतायत. अर्थातच पंचांनी वाईड घोषित असं केलेला एक्स्ट्रा धाव लागते. याचा जर विचार केला ना या बॉलच्या पाठीमाग विशालला पाहिलं होतं यशनं की शफल झालाय, नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न करतोय की काय या भावनेतनं त्यानं ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू होता, चांगली गती प्राप्त केली होती. अगदी या बॉलच्या पाठीमाग आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत विशालनं. धावा मात्र खर्च आपण पाहतोय अगदी 8 धावा लागतात स्कोरबोर्डवरती. नेक्स्ट बॉल यावेळेस अगदी स्टेप आउट केले जाते. त्या रिजन मध्ये फिल्डर आहे. अगदी आपण पाहतोय बॉल माझ्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. महत्वाचं शतक, पॉवर प्लेचं पहिले शतक सुरू आहे आणि यश अगदी तरुण खेळाडू आहे, लेफ्ट हँड बॉलर आहे, खूप चांगला रिदम आहे, चांगली गोलंदाजी करतोय. अगदी वसई असेल, विरार असेल, त्या मुंबईच्या विभागामध्ये हा सातत्याने आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉपर ब्लॉक केलाय. अप्रतिम चेंडू अगदी खोदून काढला बॅट आणि पॅडच्या मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यश असेल. अगदी बॉलची फेकी योग्य आली होती मात्र थोडंसं बॉल अगदी स्लो आला आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 2. शतकाची समाप्ती होते. एका शतकाच्या मोबदल्यामध्ये धाव लागतात धाव फलकावरती 11, एनी विकेट लॉस. अगदी महत्वाचं पॉवर प्लेचं शतक समाप्त झालंय. यानंतरचं सुद्धा पॉवर प्लेचं शतक असेल.
अगदी 11च्या रन रेटनं धावा पुढे सरकल्या जातात. एक महत्वाची सुरुवात. अगदी या पहिल्या दिवसामध्ये ग्राउंडचा जर विचार केला ना, अगदी लो स्कोरिंगच्या मॅचेस होत आहेत. हाय स्कोरिंग आपल्याला मॅच पाहायला नाही मिळतात. अगदी दोन्ही इनिंगचा विचार केला ना, एखादा षटकार आणि 2 ते 3 चौकार येत आहेत. म्हणजे या विकेटचा विचार केला तर विकेट अगदी आपण पाहिली तर फ्रेश आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये रन्स येत नाहीयेत. महत्वाची मॅच अगदी मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीचा विचार केला तर महत्वाची खेळपट्टी आहे, फ्रेश खेळपट्टी आहे. मॅचचा दिवस पहिला आहे आणि खेळपट्टी अगदी संत खेळते. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी अर्थात पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी मंथन असेल बॉलिंग मार्कवरती. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी ऑफसाईडला हिट केला विशालला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. त्या रिजनमध्ये कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव या बॉलच्या पाठीमागे कंप्लीट केली जाते. अगदी आपण पाहतोय पुढील चेंडू असेल यावेळेस स्ट्राइक वरती आपण पाहतोय अविनाश असेल स्ट्राइक वरती. अगदी फील्ड मध्ये थोडासा बदल केला जातोय. मिड ऑफ आपण पाहतोय आणि मिड विकेट असे 2 एक्स्ट्रा फिल्डर आपण लाईन सर्कल वरती पाहतोय. कॅचिंग पोझिशन साठी असतील. नेक्स्ट बॉल यावेळेस अगदी समोरच्या बाजूला हिट केलाय. मयूर बॉलच्या खाण्याचा प्रयत्न केला, वाऱ्याच्या वेगाने गेलाय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय आणि या बॉलच्या पाठीमाग एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव कंप्लीट झाली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो चांगला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पहिली विकेट येते रनआउटच्या माध्यमातून. अविनाश बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक पहिला. धाव लागतात धावफलकावरती. 14 धाव लागते धावफलकावरती आणि विशाल आपण पाहतोय अगदी नाराज आहे. जर पावलांनी पाठीमागे निघालाय. चांगली बॅटिंग करत होता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र बॉलची फेकी आपण पाहतोय नो स्ट्राईक वरती केली आणि मंथननं चांगला थ्रो पिकअप केला आणि विकेट येते. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. धक्का क्रमांक असेल पहिला. धाव लागतात धावफलकावरती 14. यावेळेस आपण पाहतो अगदी क्रिकेट खेळातील अगदी पुस्तकीय फटका, प्रॉपर पंच केलेला फटका आपण पाहतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. अगदी पहिल्या शतकामध्ये 2 झेल जरी सुटले असतील ना मित्रांनो, तरी मयंक आरोही 11 वसई संघाला माहिती आहे कमबॅक कसं करायचं. अप्रतिम झेल आपण पाहतोय. धक्का क्रमांक असेल दुसरा. धाव लागतात धावफलकावरती 14. अगदी ज्या फलंदाजाला 2 जीवनदान मिळाले होते ना, त्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. अर्थातच मंथन अप्रतिम गोलंदाजी. अगदी पहिला चेंडू 1 धाव येत होते, दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आणि ही दुसरी विकेट आपण पाहतोय. सलगची दुसरी विकेट असेल. मंथननं आहे ना कमबॅक करून दिलंय मयंक आरोही 11 संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी. अगदी 3 चेंडू फेस केलेत आणि धावा मात्र खर्च केलाय फक्त 1. न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. ते दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती नवीन आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अक्षय असेल तर दुसऱ्या बाजूला सौरव असेल. स्ट्राइक वरती आपण पाहतोय अक्षय. अप्रतिम चेंडू हाताळला. काय चेंडू हाताळतोय मंथन. प्रॉपर आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीनं लेदर क्रिकेटला बॉलिंग केली जाते ना, अचूक टप्प्यावरती बॉल फेकणं आणि त्याच टप्प्यावरती आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला बॉल वळवणं. अप्रतिम गोलंदाजी मंथन. आपण अगदी मेन स्क्रीन वरती पाहू शकता. बॉल पडल्यानंतर कट झाला, ऑफ साइडला वळाला. अर्थातच ऑफ कटर चेंडू वारंवार फेकले जातात मंथनच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल असेल अप्रतिम गोलंदाजी. काय चेंडू हाताळलाय. अगदी बॉल पडल्यानंतर 90 अंशात कोणामध्ये बॉल वळला. अप्रतिम गोलंदाजी. मंथनचं कौतुक असेल. अगदी 6 चेंडू आतापर्यंत त्याने फेकले. धाव जर बघितले आपण तर फक्त 1च खर्च केली. विकेट मात्र या ओव्हरमध्ये येत आहेत 2. त्यातल्या मंथनच्या खात्यामध्ये फक्त 1 विकेट जाते. अर्थातच अप्रतिम गोलंदाजी. मंथन खूप चांगलं शतक हाताळलंय. पॉवर प्लेचं महत्वाचं शतक हाताळलंय. 2 शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागताय धाव फलकावरती 14 विकेट्स जात आहेत 2.
एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मयंक अरोळी 11 संघ वसई संघाकडून. ही संपूर्ण स्पर्धा जर आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहताय, जाधववाडी गावाचा विचार केला तर तालुका कोरेगाव आणि जिल्हा सातारा या गावाची माहिती देत असताना जर आपण पाहिलं, कृषी प्रधान भागामधील एक महत्त्वाचं गाव आहे. अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटक असेल, मुंबई असेल, या संपूर्ण याच्यामध्ये बैलगाड्यासाठी प्रसिद्ध असलेलं सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव अर्थातच जाधववाडी. त्याचप्रमाणे अगदी ज्या पद्धतीनं बैल आपण पाहतो, अगदी बैलांची शर्यत मोठ्या ह्यानं या भागामध्ये केली जाते. या गावचा विचार केला ना, बैला पद्धतीनंच या गावामध्ये एक चांगल्या जातीचे घोडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जाधववाडीचा विचार केला तर साताऱ्यातील हे कृषी प्रधान भागातील एक महत्त्वपूर्ण गाव. या गावामध्ये ही स्पर्धा केली जाते अर्थातच जाधववाडी. नेक्स्ट बॉल. अप्रतिम चेंडू हाताळला, काय गती प्राप्त केली जाते. अप्रतिम चेंडू यश अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी, माफ करा, स्वतःचं दुसरं आणि संघाचं तो तिसरं शतक हाताळतोय यश. अप्रतिम गोलंदाजी. रनअपचा जर विचार केला ना, 30 यार्डच्याही फुलेकडे अर्थातच 17 ते 18 पावलाचा या खेळाडूचा रनअप आहे आणि प्रॉपर लेदर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये अर्थातच यश. नेक्स्ट बॉल असेल, काय चेंडू हाताळला आपण गती पाहू शकता. अप्रतिम चेंडू अर्थातच मयंक अरोळी 11 वसई संघ. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. अगदी यश साठी जर आपण पाहिलं तर संपूर्ण संघाचा चेहरा त्याच्या पाठीमागे आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अगदी आपण पाहतोय व्हेरिएशन बॉल मध्ये आपण पाहतोय अगदी 3 चेंडू डॉट केले जात आहेत. अगदी आपण पाहतोय अगदी पंचांचा इशारा येतो, वाईट साठी रिव्ह्यू केलाय. अगदी आपण पाहिलं तर मुख्य आयोजकांच्या वतीने मुख्य पंचांचा नक्कीच हा रिव्ह्यू चेक केला जाईल. अगदी वसई संघ अर्थात मयंक अरोळी 11 संघ आपण पाहतोय. वसई या संघामध्ये नवीन खेळाडू अर्थातच 17 ते 18 वर्षापर्यंतचे सगळे खेळाडू आहेत. अगदी नवीन खेळाडूंसाठी जर बोलायचं म्हणलं ना तर नया खून है, नई उमंग है, जीत के लिए जंग है, तजुर्बा भले ही कम हो पर हौसला मात्र बुलंद है. अगदी वसई संघाचा विचार केला तर अप्रतिम खेळाडू आहेत या मैदानामध्ये, या टीम मध्ये. रिव्ह्यू चेक केला जातोय. अगदी मुख्य पंचांनी या ठिकाणी सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे, योग्यच बॉल आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यश. अगदी सलगचे 3 चेंडू डॉट यशने घेतलेत. अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट बॉल असेल, सौरव स्ट्राईक वरती आहे आणि सलगचे 3 चेंडू डॉट खातोय. अगदी प्रेशर त्याच्यावर सुद्धा आहे, पण ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते ना, अगदी बॉलला उसळी अधिक दिली जाते. अगदी वाऱ्याच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. अप्रतिम गोलंदाजी. सौरव मात्र जागेवरतीच उभा राहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस सौरव शफल झालाय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, एका पायावरती भारतीय बैठक घेतली आणि ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न केला. सलगचे 4था चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता यश काय रनअप आहे. बॉलची फेकी मात्र चांगली आहे. अगदी पॅड आणि बॅटच्या मध्ये बॉल फेकला जातोय. स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता यशनं. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस पाहतोय आपण अगदी समोरच्या बाजूला हिट केला. फिल्डर बॉल खाली येतात, जेल टिपला जाईल. अप्रतिम जेल. सौरवचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. सौरव बॅक टू पॅव्हिलियन. धक्का क्रमांक असेल धक्का क्रमांक असेल 3रा. धाव लागते धाव फलकावरती 14.
अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, विकास मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 3 विकेट लॉस. अगदी महत्वाचं शतक यश, अगदी स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं शतक हाताळतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, 1 विकेट घेतले, धाव मात्र कोणतीही खर्च केलेली नाहीये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय न्यू बॅटर अर्थातच विलास. या शतकातील अखेरचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळलाय. अगदी सोटी धाव घेण्याचा प्रयत्न, धाबाद करण्याचा प्रयत्न आणि बॉल आपण पाहतोय अगदी गॅप मध्ये फेकून दिलाय. बॉल चाललाय वाऱ्याच्या वेगाने सीमराशीच्या पलीकडे. माफ करा, बाईकच्या माध्यमातून थ्रो येतोय. धाव लागतात धाव फलकावरती. एकूण 5 धाव लागतील. एक पळून घेतलेली धाव आणि एक्स्ट्रा धाव 4, एकूण धाव लागतील 5. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागतात धाव फलकावरती 19. गडी बाद होत आहेत 3. 3 शतकांचा खेळ समाप्त होतो. येणारे 12 चेंडू महत्वाचे असतील. टार्गेट सेट करणारे 12 चेंडू. अगदी यशनं अप्रतिम शतक हाताळलं होतं. अगदी 1 धाव जात होती, थ्रो एक्स्ट्रा केला आणि जिथं एकही धाव म्हणजे त्याच्या खात्यावरती एकही धाव गेली नसती ना, स्वतः 22च्या माध्यमातून त्यांना या 5 धावा दिलेत, 4 धावा दिलेत. अगदी 3 शतकाचा खेळ समाप्त झालाय. धाव लागते धाव फलकावरती 19. येणारे 12 चेंडू महत्वाचे असतील. स्वतःचं पहिलं आणि संघाचं 4थं शतक जयंतला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. आतापर्यंत मयंक अरोही 11 वसई संघानं जी गोलंदाजी केली ना, अप्रतिम होती. अगदी सगळे तरुण खेळाडू आपण पाहिलेत बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा एक तरुण खेळाडू. काय चेंडू हाताळला, अगदी अतिरिक्त उसळी आपण पाहतोय. अगदी पाठीमागं विकेट किपरच्या छातीवरती बॉल येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. अगदी विकेटचा विचार केला ना, अगदी दुपारचं सत्र सुरू होतंय. अगदी विकेट आता जर आपण पाहिलीत ना, अप्रतिम खेळते गोलंदाजासाठी. पहिला चेंडू डॉट येतोय. जयंत बॉलिंग मार्क वरती. अगदी अगदी आपण विनंती असेल खेळाडूंना, आपण कोणताही दबाव नाही टाकायचा आहे. अगदी रिव्ह्यू जर आपण पाहिले ना मित्रांनो, आपले रिव्ह्यू संपलेले आहेत बाळांनो, आपण त्याची नोंद घ्यायची. पंचांचा डिसिजन मित्र फायनल असेल, असं आक्रमक होऊन नाही चाललं. आपल्याला खेळवृत्ती आपण खेळली पाहिजेत.
अगदी आपण पाहतोय सर्व खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो, पंच पंच चेक करतील मित्रांनो, आपण सर्वांनी बाहेर जायचंय. अगदी आपल्यासाठी मुख्य आयोजकांच्या वतीने विनंती असेल, आपण सर्वांनी बाहेर जायचंय, सर्वांनी बाहेर जायचंय, सर्वांनी बाहेर जायचे विनंती करा. अगदी आपल्यासाठी नम्र विनंती असेल, मुख्य आयोजकांच्या वतीनं आपल्यासाठी विनंती असेल मित्रांनो, सर्वांनी बाहेर जावा. पंच त्यांचे डिसिजन देतील. सर्वांनी बाहेर जावा. मुख्य आयोजकांकडून विनंती आपल्याला. चला, सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण मैदानातून बाहेर जायचंय. अगदी मुख्य पंच आपण जर पाहिलं तर चेक करून डिसिजन दिलं जाईल मित्रांनो, आपण सर्वांनी बाहेर जायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपली विनंती मान्य केली आहे. बॅटिंग साइड आपण प्लीज आता शांत बसा, सर्वांनी बाहेर जायचंय. मुख्य पंच चेक करतील, अगदी लाईव्ह चेक केलं जाईल. आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी बाहेर जायचंय. अजिबात मैदानामध्ये थांबायचं नाहीये, सगळ्यांना विनंती आहे. नाहीतर आपल्या संघाला पेनल्टी दिली जाईल. सर्वांनी बाहेर जायचं, मैदानाच्या आतमध्ये कुणीही थांबायचं नाहीये. सर्वांना विनंती, अगदी सर्वांनी ग्राउंड सोडायचं. 2 मिनिटाचा वेळ आहे आपल्याला. मुख्य पंचांनी या ठिकाणी चेक केलं, इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी चेक केलं, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण सर्वांनी बाहेर जायचंय, नाहीतर आपल्यासाठी लास्ट कॉल आहे, आपल्याला पेनल्टी बसेल. कुणीही मैदानाच्या मध्ये थांबायचं नाहीये, सर्वांनी बाहेर जायचं. तुमची विनंती मान दिलं, तुम्हाला चेक केलं, रिव्ह्यू चेक केलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. अगदी सातारा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे टुर्नामेंट होतात. आपल्याला विनंती आहे, अधिकचा वाद नाही घालायचा, सर्वांनी बाहेर जायचंय. अजिबात कोणी वाद नाही घालायचा. चेक केला डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या टुर्नामेंट होतात. आपल्यासाठी विनंती आहे. दोन्ही पंचांना माझी विनंती, आपण इकडे यायचंय. जरा 2 पंच आपण इकडे या. दोन्ही पंचांना विनंती, आपण मित्रांनो इकडे यायचंय. दोन्ही पंचांना विनंती, आपण इकडे यायचंय. आपण पुन्हा एकदा चेक करा, आणि आता जो आपण डिसिजन तो अंतिम डिसिजन असेल. ओके, या आपण, या इकडे प्लीज या.
चला आपण पुन्हा एकदा चेक केलंय, पंचांनी दिलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण मॅच कडे जातोय. मॅच आपण सुरू करतोय. अगदी जयंत आपण बॉलिंग मार्क वरती पाहतोय. आपण जर या डिसिजनच्या पाठीमागे बघितलं तर दोन्ही संघाचा विचार घेतला, 2 वेळा रिव्ह्यू चेक केला, अगदी पंचांनी योग्य बॉल दिलेला आहे. खेळाडू वृत्ती मित्रांनो ठेवायचं. यानंतर मॅच सुरू करतोय. जयंत आहे बॉलिंग मार्क वरती. 2 चेंडू झालेत, बॉल असेल तिसरा. यावेळेस आपण पाहतोय अगदी लेग साईडला हिट केलाय. बॉल अगदी 12च्या वेगाने ट्रॅव्हल करतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतो. या बॉलच्या पाठीमागे असतील 4 धावा. विकतच्या बॅट मधून या चौकार येतोय. अर्थातच एक महत्वाच्या क्षणी हा चौकार आलेला आहे. अगदी आपण जर पाहिलं ना, आलेल्या सर्व संघांची नोंद घ्यायची. प्रत्येक संघासाठी 2 रिव्ह्यू असतील मित्रांनो. ते 2 रिव्ह्यू संपल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शन नाही घेता येणार. ठीक आहे, 2च रिव्ह्यू असतील. अगदी यावेळेस पंचांच्या हात जमिनी लगेच समांतर होत आहेत. एक्स्ट्रा रन येते या बॉलच्या पाठीमागं. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर एका धाव्यानं पुढे सरकला जातो. धाव लागतात धाव फलकावरती 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आलेल्या सर्व संघांना मुख्य आयोजकांच्या वतीने विनंती असेल, प्रत्येक संघासाठी फक्त 2 रिव्ह्यू असतील. रिव्ह्यू संपल्यानंतर आपण कोणतंही ऑब्जेक्शन मान्य केलं जाणार नाहीये. समोरच्या बाजूला आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग साईडला हिट केलाय. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग होते. हाई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. अगदी मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय लेग साईडला हिट केला. 1 बाउन्स. अगदी त्या रिजन मध्ये फिल्डर तैनात होते, मात्र आपण पाहिलं तर मिसफिल्डिंग झाले आणि हा बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातोय. या 4 धावेनंतर स्कोर कार्ड पुढे सरकलं जातंय. धाव लागतात त्या फलकावरती 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 विकेट लॉस. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती बॉल फेकला. अगदी बॉल पडल्यानंतर शरीराच्या बाजूने आला. बॉलला फक्त दिशा दिली ऑफ साईडला. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केले. देतो 1 मिनिट थांबा. अगदी महत्वाचा चेंडू आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आपण जयंतला पाहतोय. यावेळेस अगदी फुलटा चेंडू होता. समोरच्या बाजूला हिट केलाय. बॉल अगदी हवेमध्ये आपण पाहतोय. 1 बाउन्स. अगदी पंचांचा इशारा येतो 4 धावेसाठी. या बॉलच्या पाठीमागे येतील 4 धावा. षटकाची समाप्ती होते. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहताय अगदी फुलटा चेंडू होता. समोरच्या बाजूला हिट केला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी या स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागताय धाव फलकावरती 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 विकेट लॉस. येणारे 6 चेंडू शेष असतील. महत्वाचे 6 चेंडू आणि टार्गेट सेट करणारे चेंडू असतील. बॉलिंग मार्क वरती पाहतोय अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं अंतिम शतक हाताळण्यासाठी जय असे बॉलिंग मार्क. 33 अगदी शेवटचं शतक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. हो दादा देतो. अगदी 4 शतक कंप्लीट झाले. अगदी महत्वाचं शेवटचं शतक असेल आणि फील्ड जर आपण पाहिलं तर बदल केला जातोय. अगदी ही मॅच जर आपण पाहिली तळेश्वर प्रसन्न तळेदेव आणि दुसऱ्या बाजूला मयंक अरोही 11 वसई या दोन्ही संघासाठी विनंती असेल मित्रांनो, आपण क्रिकेटचा सन्मान करायचा आहे. अगदी आपण जर पाहिलं तर एखादा डिसिजन आपल्या फेवरमध्ये जातो, विरोधात जातो, खेळाडू वृत्ती दाखवणं खूप गरजेचं असतं. आपण पाहिलं तर अगदी क्रिकेट असोसिएशन कोरेगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा पाहतोय. त्यामुळे आपल्याला खेळाडूवृत्ती दाखवणं आवश्यक असेल. अगदी पहिला चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाव येतात. वाईट चेंडू आपण पाहतोय. 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाते. अगदी पंचांचा डिसिजन येत असताना कोणी खेळाडू अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. असं झालं तर मुख्य आयोजकांच्या वतीने आपल्यासाठी सूचना असेल. 5 धावांची पेनल्टी असेल त्या संघाला. अगदी कोणताच खेळाडू एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची आपण नोंद घ्यायची. अगदी शेवटचं शतक आपण पाहतोय. जय बॉलिंग मार्क वरती आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पाठीमागं यष्ट्यांच्या थोडीशी मिसफिल्डिंग होते. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेस आपण पाहतोय
दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलसाठी. अर्थातच या बॉलच्या पाठीमागे 3 धावा येत आहेत. अगदी व्हाईटसाठी 1 धाव असेल आणि एक्स्ट्रा 2 धावा येत आहेत. 3 धावेनं आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अप्रतिम चेंडू हाताळला. यावेळेस बॉल मधली गती काढून घेतली होती आणि नक्कीच एका चांगल्या टप्प्यावरती बॉल फेकला. या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अगदी पहिला चेंडू आपण पाहिलं ना तर वाईड फेकला होता आणि दुसरा चेंडू वाईड प्लस 2 धावा गेल्या होत्या. अगदी महत्वाच्या श्रेणी या धावा दिल्यात. अगदी शेवटचं शतक आहे आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 37 धावा लागतात. चला पाणी पाणी दिलं तरी चालेल मित्रांनो. अगदी ड्रिंक्स ब्रेक आपण अगदी 2 मिनिटाचा आपण ड्रिंक्स ब्रेक घेतला तरी चालेल. चला मित्रांना विनंती असेल आपण लगेच पाणी द्यायचंय. नवतरुण मित्रमंडळ डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी आपण ही 2 दिवसाची स्पर्धा पाहतोय. अगदी या स्पर्धेचा जर विचार केला ना तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 51,000 रुपयाचं. श्री राजेंद्र जाधव गोविदीगर, श्री दीपक साहेबराव पवार, साई कंस्ट्रक्शन, श्री धनाजी मोहिते रेणुका कंस्ट्रक्शन, किरण मोहिते सावली कंस्ट्रक्शन. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असेल 31,000चं श्री धीरज साळुंके बिल्ड क्राफ्ट कंस्ट्रक्शन वडगाव हवेली पुणे. कुमारी माही विशाल राठोड यांच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॉल क्रमांक असेल पुढचा. अगदी अंतिम शतक आपण प्रगती पथावरती आहे. टार्गेट जर आपण पाहिलं ना सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. नेक्स्ट बॉल. एकदा समोरच्या बाजूला हिट केलाय. फिल्डर बॉल खाण्याचा प्रयत्न करतील मात्र आपण पाहतोय बॉल चाललाय वाराच्या वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे. अप्रतिम फटका आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. शफल झाले होते ऑफ साईडला आणि ऑन साईडला अगदी मिड विकेटला हिट केला. बॉल वाऱ्याच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे गेला. अप्रतिम फटका. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. विकासच्या बॅटमधून अगदी महत्वपूर्ण षटकार येतोय. नेक्स्ट बॉल. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी जागा बनवण्याचा प्रयत्न केला तर विलासनं ऑन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जागा बनवून मात्र बॅट्समनला फॉलो केलं जयंतनं आणि अगदी बॉल त्याच्या शरीराच्या बाजूने फेकून दिला. संधी उपलब्ध करत नाहीये मोठे फटके घेण्याच्या. अगोदरच्या बॉलला नक्कीच मोठा फटका आला असेल मात्र कमबॅक चांगलं केलाय. जय चांगली गोलंदाजी करतोय. अप्रतिम फटका आपण पाहतोय. स्लॉक स्लिपचा फटका खेळलाय. आई बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. वा भाई वा काय फटका खेळलाय. अप्रतिम फटका विकासच्या बॅटमधून आपण पाहताय. अगदी मेन स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. बॉलची फेकी केली होती पायावरती. स्लॉक स्लिप केला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर 49 धावा लागतात त्या फलकावरती. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. अगदी या षटकाचा विचार केला तर 2 मोठे फटके या षटकामध्ये खेळले गेलेत. अर्थातच एक फटका जर आपण पाहिलं ना लेग साईडला स्लॉकशिपच्या माध्यमातून खेळला आणि मिड विकेटला एक मोठा फटका खेळला. एकूण धावा लागतात त्या फलकावरती 49. अप्रतिम फटकेबाजी. विकास चांगली बॅटिंग करतोय. अगदी 10 चेंडू फेस करताना 26 धावा बनवतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न. बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहिलाय. स्वतः जय बॉल खाली येण्याचा प्रयत्न करशील आणि यावेळेस जेल सुटतोय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरा धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत.
या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 51 अगदी संघाचं अर्धशतक पूर्ण होते. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण जर पाहिलं ना तर या संघाकडून येते. अर्थातच संघ असेल तळदेव संघ. तळदेव संघाकडून अर्धशतक पूर्ण केले जाते. धाव लागते धाव फलकावरती 51. अखेरचा चेंडू असेल या इनिंग मधला. टार्गेट सेट करणारा चेंडू. स्ट्राईक वरती आहे विकास. पुन्हा एकदा जय निघालाय. याही वेळेस आपण पाहतोय अगदी ऑन साइडला हिट केला. फिल्डर बॉल खाण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस सुद्धा जेल सुटला जात आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंच आपण पाहतोय अगदी तिसऱ्या धावेला बाद होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव लागतंय धाव फलकावरती 53. 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना तर मयंक अरोई 11 वसई संघाला बनवायचे आहेत. येणारे 30 चेंडू 54 धावा बनवायचे. संतोष जाधव यांच्यासाठी कॉल आहे मित्र. आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. संतोष जाधव. चला आपण जर पाहिलं ना वसई संघाला विनंती आपण लाईनअप मध्ये बाहेर जायचं मित्रांनो. एका लाईनअप मध्ये जाणं बंधनकारक असेल. एका लाईनअप मध्ये जायचंय. यानंतरच्या आपण मॅच कडे जातोय. अर्थातच मॅच क्रमांक असेल 34. एका बाजूला जर आपण पाहिलं ना शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी विरुद्ध असेल तळबीड कराड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती अधिकचा वेळ न घेता आपण मुख्य व्यासपीठासमोर टॉस करण्यासाठी यायचंय. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तळेश्वर प्रसन्न तळेदेव संघांना विनंती असेल की आपण प्लेइंग 11 एका लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण अगदी पाहू शकता मेन स्क्रीन वरती तळेश्वर प्रसन्न तळेदेव संघ एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर मयंक अरोई 11 संघ वसई या संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सलामीरचे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे. अगदी मुख्य पंच आपण पाहिलेत ना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये देवा सातारा शहराकडून हे पंच आहेत. अर्थातच पुणे क्रिकेट असोसिएशन पुणे आणि सातारा क्रिकेट असोसिएशन सातारा या 2 असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलात तर महेश फौजी बिचुकले अर्थातच वाटरडेशन या परिसरातील हे पंच आहेत. दोन्ही पंच अगदी नामांकित पंच आहेत. आपण मॅच कडे जातोय. अगदी प्रथम फलंदाजी करताना तळेश्वर प्रसन्न तळेदेव संघानं 30 चेंडूमध्ये 10 बनवले. 53 येणारे 30 चेंडू मध्ये मयंक अरोई 11 वसई संघाला धावा बनवायचे आहेत 54. शिवसाई क्रिकेट क्लब जाधववाडी या संघाच्या संघनायकाला विनंती आहे. अगदी ऑपोजिट संघाचे संघनायक इकडे दाखल झालेत. आपल्यासाठी लास्ट कॉल असेल. आपण लगेच यायचंय.
अगदी माझ्या मुख्य कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा, मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण घेतोय. आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये, पंचांचा इशारा येतोय. मॅच क्रमांक 30 सेकंड इनिंग कडे जातोय. अर्थातच बॉलर आपण स्ट्राईक वरती पाहतोय. बॉल क्रमांक पहिला विशाल निघालाय. पहिला चेंडू हिट केलाय. त्या रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. 12च्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. अप्रतिम फटका भावेश. अगदी पॉवर प्लेचं शतक हाताळत असताना पहिला चेंडू अगदी फुलटास गेला जातो आणि त्याला कव्हर्स वरनं हिट केलाय. इनसाइड आउटचा फटका अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय. रिप्लेच्या माध्यमातून वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 4. संघाचं खातं उघडलं जाते 4 धावेनं. स्वतःचं पहिलं आणि संघाचं सुद्धा पहिलं शतक अर्थात पॉवर प्ले शतक हाताळतोय विशाल. पहिल्या चेंडूवरती येत आहे 4 धावा. स्ट्राईक वरती आहे भावेश. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. अगदी बॉलला बाउन्स केले. फिल्डर बॉल खाण्याचा प्रयत्न करतील. जल घेण्याचा प्रयत्न. नो मॅन्स मध्ये बॉल पडतोय. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. भावेशला जीवदान मिळतंय. अगदी मेन स्क्रीनवरती पाहतोय. अकू टप्प्याचा बॉल होता. डाऊन द ग्राउंड बॉल उभा राहिला. अगदी 3 फिल्डर बॉलच्या खाली गेल्याने मात्र तिघांच्या मध्ये बॉल पडला. अर्थातच ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा आल्यात. स्कोर कार्ड पुढे सरकते. धाव लागते धाव फलकावरती 6. नेक्स्ट बॉल असेल. भावेश अप्रतिम फलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी आपण जर पाहिलं तर बॉल मधली गती अधिक वाढवली आणि बॅट आणि पॅडच्या मध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच लो फुलटा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. महत्वाच्या चेंडू अगदी पहिले 2 चेंडूवरती हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार भेटला. दुसऱ्या चेंडूवरती संधी उपलब्ध केली होती मात्र जेल सुटला. बॉल क्रमांक असेल नेक्स्ट. यावेळेस अगदी आपण पाहतोय ऑफ साईडला बॉल फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा धाव येते. अगदी भावेशचा जर विचार केला ना तर मयंक अरे 11 संघाकडून आज सातत्याने फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक वरती असतो. एक आक्रमक खेळाडू आहे. अगदी धावा जर जास्त असतील ना तर त्याचं थांबणं विकेटवरती खूप महत्वाचं असेल. समोरच्या बाजूला तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला हिट केलाय. पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतील. नक्की करतील. जेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉल अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा जेल सुटतोय. या बॉलच्या पाठीमागे सुद्धा अगदी आपण पाहतो 2 धावा येतील. अगदी फिल्डरचं कौतुक असेल कारण हा जर आपण जेल बघितलात ना तर समोरच्या बाजूला जेल नव्हता. पाठीमागच्या बाजूला पळायचंय. लाईन वरती जायचंय आणि जेल घेण्याचा प्रयत्न केलाय. अप्रतिम एफर्ट्स. नक्की जेल सुटलाय. धावा येत आहेत 2. विशाल पुन्हा एकदा निघालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालने केली. नेक्स्ट बॉल. यावेळेस प्रॉपर ब्लॉक केलंय. त्या रिजन मध्ये फिल्डर आहे. गॅप मध्ये बॉल जातोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली. थोडासा थ्रो जर आपण पाहिलं ना तर अगदी खराब थ्रो केला होता पण याही बॉलच्या पाठीमागे एक धाव येते. अगदी भावेश आपण पाहतोय नाराज स्वतःवरती. ब्लॉक केलंय आणि समोरच्या बाजूला फटका मारायचा प्रयत्न केला मात्र अलॉंग द कार्पेट्स बॉल गेला. अगदी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर ब्लॉक केलेला चेंडू. एक धाव कंप्लीट केले. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर या शतकामध्ये अगदी सुरुवातीलाच पहिल्यांदा स्ट्राईक वरती असेल सँडी. सँडी येतोय स्ट्राईक वरती. अगदी लेफ्ट हँड बॅट्समन आहे. अगदी महत्वाचा खेळाडू.
मयंक 11 संघाकडून अर्थातच सँडी स्ट्राईक वरती. यावेळेस फक्त बॉलला दिशा दिली, थोडीशी मिसफिल्डिंग होते, धावण्याचा प्रयत्न केला जाईल, नक्कीच प्रयत्न केला जाईल. याही बॉलच्या पाठीमागे संधी होते धावबाद करण्याची, मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येतो लेग बाय साठी. षटकाची समाप्ती होते, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा लागते धाव फलकावरती 11. सातारा जिल्ह्याचे बेलदार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्थातच संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून अगदी यांचा जर विचार केला, मोरवे खंडाळा या गावचे सुपुत्र आहेत आणि दापोली चिंचाळी या गावी जी टुर्नामेंट झाली होती जिल्हा रत्नागिरी, अगदी त्यांच्या माध्यमातून 1,11,000चं पारितोषिक दिलं होतं आणि अगदी सर्वात मोठी स्पर्धा होती, 1,11,000चं बक्षीस. आणि ही जी आपण जर पाहिलं ना, या प्रथम क्रमांकाचं बक्षीस अर्थातच सर्वात मोठं बक्षीस असलेलं ही स्पर्धा डिंगडॉंग क्रिकेट क्लब जाधववाडी या संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलं होतं. अगदी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलेले दाते जर आपण पाहिलेत ना, तर संतोष जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. बॉलिंग मार्क वरती आपण न्यू बॉलर पाहतोय, सूरज असेल बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वर जर पाहिलं तर असेल सँडी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू होतंय. बॉल क्रमांक पहिला. फील्ड मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. अगदी जर आपण पाहिलं ना, समोरच्या बाजूला एक फाईन लेग मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहे आणि समोरच्या बाजूला मिड ऑन साठी एक फिल्डर आहे. नेक्स्ट बॉल. सँडी अगदी समोरच्या बाजूला हिट करतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू होता, लो फुलटॉस होता. सँडीने हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र समोरच्या बाजूला मारलेला फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला सूरजनं. पंचांच्या हात जमिनीला समांतर होत आहेत. अर्थातच व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धाव येते. तळबीट कराड संघाला विनंती, आपला डिसिजन कळवायचा आहे. नेक्स्ट बॉल. याही वेळेस आपण पाहतोय अगदी लेग साइड लेट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस पंचांच्या हात जमिनीला समांतर होत आहेत, एक्स्ट्रा धाव येते. अगदी सलगचे 2 चेंडू वाईड आलेले आहेत. अगदी सँडी आपण पाहिलं ना, सँडीचा जर खेळ पाहिलात ना, तर वसई असेल, विरार असेल, अगदी मुंबई मीरा भाईंदर परिसरामध्ये हा खेळाडू खूप महत्वाचा आहे. बॅटिंग करण्यासाठी जितका तो फेमस आहे ना, समालोचक म्हणून सुद्धा हा खेळाडू खूप नावाजलेला जातो. यावेळेस आपण पाहतो काय चेंडू हाताला एक्स्ट्रा गती प्राप्त केली सूरजनं. डॉट बॉल येतोय. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्यामधले 2 चेंडू वाईड फेकलेत आणि 2 चेंडू डॉट येतात. अर्थात 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारे 4 चेंडू असतील. हल्ला चढवावा लागेल, नक्कीच हल्ला चढवावा लागेल. सँडीकडे ती क्षमता आहे, कारण टार्गेट एक मोठं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय लेग साइड हिट करण्याचा प्रयत्न. शफल झाले होते सँडी. अगदी सूरजनं पाहिलं शफल झालेले आणि अगदी जागा दाखवली आणि सूरजनं अगदी शंपांचा वेध घेतला. धक्का क्रमांक असेल पहिला. सँडीचा खेळ समाप्त होतोय. सँडी बॅक टू पवेलियन. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर जैसे थे. धाव लागते धाव फलकावरती 13. तळबीट संघाला विनंती आहे मित्रांनो, आपला डिसिजन कळवायचा, लगेच कळवायचा आहे. मुख्य आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं अर्थाचं मंथन आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल. यावेळेस आपण पाहतोय क्रॉस बॅटरने फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये खेळलाय. हा बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. मंथन आल्याला दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय सूरजच्या. डिस्पॅच केलाय बॉलला मिड विकेटला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आपण मेन स्क्रीन वरती पाहू शकता. क्रॉस बॅटेड फटका खेळला, हवेमध्ये खेळला, बॉल अगदी डिस्पॅच केलाय.
सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय मंथन स्ट्राईकवर. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. बॉल डॉट चाललाय. सूरजने कमबॅक केलाय. अगदी मोठा फटका जरी आला असेल ना, सूरज कमबॅक करणं जाणतो. अप्रतिम चेंडू हाताळलाय. 19 धावा लागतात दहा फलकावरती. अगदी अखेरचा चेंडू असेल या शतकातील. लेग साइडला हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस पंच पाहतोय. अगदी पंचांच्या जमिनीला समांतर होतात. एक्स्ट्रा बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. मंथन आपण पाहतो स्ट्राईक वरती, अगदी सेट होऊन आलाय. नेक्स्ट बॉल, यावेळेस अगदी आखूड टप्प्याचा बॉल फेकला होता. अगदी बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पंचांचा इशारा, तो शतकाची समाप्ती होते. 2 शतकांचा खेळ समाप्त झाला. धाव लागतात दहा फलकावरती. 20 गडी बाद होतोय 1. येणारे 18 चेंडू असतील, धावा बनवायच्या 34. अगदी आपण जर पाहिलं तर ही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. कारण दोन्ही संघाचा जर विचार केला ना, तर दोन्ही संघ अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत हार न मानणारे खेळाडू आहेत. आक्रमक खेळाडू आहेत. येणारे 18 चेंडू, धावा बनवायच्या 34. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण ड्रिंक्स ब्रेक होतोय. स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय विशाल असेल. अगदी वैयक्तिक, माफ करा, वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं शतक हाताळण्यासाठी विशाल येतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईक वरती असेल भावेश. अगदी भावेशचा विचार केला तर 5 चेंडू फेस करताना 9 धावा बनवलेत. महत्वाचं शतक. सावध व्हा, अजूनही खेळ संपलेला नाहीये. कारण हार मानल्याशिवाय कोणी हारत नसतो. दोन्ही खेळाडू सज्ज होत आहेत. अगदी काटिकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक पहिला. अप्रतिम चेंडू हाताळला. अगदी आपण जर पाहिलं ना, समोरच्या बाजूला हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. नक्की आपण पाहतो 2 पंच डिसिजन घेतील. अगदी अपील आपल्यापर्यंत पोहोचले. संघाला विनंती असेल, अतिरिक्त अपीलची गरज नाहीये मित्रांनो. आपण पंचांच्या डिसिजनचा सन्मान करायचा आहे. ठीक आहे, आपण अपील केले, नक्की पंच डिसिजन देतील. अगदी पहिला आपण जर पाहिलं ना, चांगला चेंडू हाताळला होता. अगदी बॉल पडल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. थोडासा खाली राहिला, मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ओके ठीक आहे, आपण पंचांनी रिव्ह्यू घेतात. पंच चेक केला जाईल. ओके ओके ठीक आहे. पंच चेक करतील आणि तळवीर करंट संघाला लास्ट गोल आहे मित्रांनो. आपण अधिकचा वेळ खूप घेतलेला. आपला डिसिजन सांगायचं आहे. अगदी 2 मिनिटाचा वेळ असेल ना, तर आपण पेनल्टीसाठी सज्ज राहा. पुढच्या टीमला त्यांना जे करायचं ते डिसिजन घेतील. आपल्यासाठी पेनल्टी असेल. तळवीर कराड संघ लास्ट कॉल. ओके, पंचांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणती अपील या ठिकाणी अमान्य केली जाते. बॉल अगदी स्टंपांच्या बाजूने गेला मित्रांनो. अगदी तुमचा कॉल नक्की चांगला होता की बेल्स नाहीयेत, एकदा चेक करा. पंचांनी डिसिजन घेतला. इट्स अ फेअर बॉल, चांगला बॉल होता.
या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येत नाहीये. अगदी आपण पाहतोय नेक्स्ट बॉल अगदी समोरच्या बाजूला हिट केला त्या रेजन मध्ये. नक्कीच फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली. अगदी दुसऱ्या धावेसाठी आपण प्रयत्न पाहतोय, मात्र चांगली बॉलची फेकी होती. एकच धाव येते. अगदी विशाल पहिलं शतक हाताळे, दुसरं शतक प्रगतीपथावरती, त्याचं स्वतःच संघाचं तिसरं शतक आहे. स्ट्राईक वरती येतोय मंथन. अगदी मंथनचा विचार केला ना तर 3 चेंडू फेस करताना 6 धाव बनवलेत. यावेळेस आपण पाहतोय लेग साइडला प्रॉपर हिट केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. मंथनच्या बॅट मधून आलेला बिग ब्लास्ट. मंथन सेट ऑन फायर. अगदी दुसरा फटका मोठा खेळला जातोय. मंथनच्या बॅट मधून येत आहेत 6 धावा. अगदी तळबीळ संघाकडून कॉल येतोय. अगदी क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतला जातोय. आपण लगेचच या मॅचच्या नंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये येताना आपण लाईनअप मध्ये दाखल व्हायचंय. अगदी मंथनचा विचार केला ना अप्रतिम फटकेबाजी. अगदी 4 चेंडू फेस करताना 12 धावा बनवतोय. बॉल क्रमांक नेक्स्ट. याही वेळेस अगदी क्रॉस बॅटेड हिट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. पंच अगदी आपला डिसिजन कळवतायत. इट्स नॉट आउट. चांगलं पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी बॉल पडल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने अपील येते, मात्र तितक्याच ताकदीनं डिसिजन दिला जातोय. या बॉलच्या पाठीमागे नक्कीच डॉट येतोय, कोणतीही धाव येत नाहीये. पुन्हा एकदा मंथननं बॉल उडवलाय. ताकदीचा वापर केलाय. वाराच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल केला जातोय. यावेळेस मात्र झेल टिपला जातोय. मंथनचा खेळ समाप्त होतोय. अगदी 6 चेंडू फेस करताना जर आपण याचा विचार केला ना अगदी 6 चेंडू फेस करताना त्यांना 12 धावा बनवल्यात मंथननं. आक्रमक खेळाडू आपण पाहतोय आणि या ठिकाणी मंथनचा खेळ समाधान झाला. प्रतिम झेल आपण पाहतोय मेन स्क्रीनवरती. विकेट येतोय. धक्का क्रमांक असेल दुसरा. धाव लागते धावलकरती 27. नेक्स्ट बॉल. अगदी समोरच्या बाजूला हिट केल्या त्या मध्ये फिल्डर आहेत. बॉल खाली येतील. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगला थ्रो आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाव लागते धावलकावरती 28. येणारे 12 चेंडू धावा बनवायच्या 26. अगदी महत्वाची काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येणारे 12 चेंडू अजून बाकी आहे. धावा बनायच्या 26. अगदी प्रति ओव्हर 13च्या धाव्यानं रनच्या धाव्यानं स्कोर बनवावा लागेल. अगदी या मैदानाचा जर विचार केला ना तर या धावा सुद्धा सहज बनवल्या जातात. एक चांगला खेळाडू जर आपण पाहिलेत ना तर दोन्ही खेळाडू अगदी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जयंत पाहतो, दुसऱ्या बाजूला भावेश. अगदी महत्वाचे खेळाडू असतील. मयंक अरई 11 वसई संघाचे. अगदी त्यांना आक्रमक व्हावं लागेल. येणारे 12 चेंडू धावा बनवायच्या 26. महत्वाची मॅच. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अगदी स्वतःचं पहिलं शतक आणि संघाचं 4थं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती अक्षय. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती टाकला आणि यावेळेस मात्र जयंतचा खेळ समाप्त होतोय. जयंत डगआउट मध्ये माघारी जात आहेत. अर्थातच चांगला चेंडू हाताळला होता. बॅटची एज घेतली आणि या ठिकाणी विकेट येते. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यश दाखल होतोय.
अगदी एक चांगला खेळाडू आहे. बॉलिंगचा जर विचार केला ना अप्रतिम त्यानं 2 शतक हाताळली होती. यावेळेस मात्र त्याच्या खांद्यावरती फलंदाजी असेल, कारण येणारे 11 चेंडूमध्ये आपल्याला 26 धावा बनवायचे. एक महत्वाचं शतक प्रगतीपथावरती आहे. अशा वेळेस यश आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल. येणारे 11 चेंडू धावा बनवायचे आहेत 26. यावेळेस पाहतोय बॅटची एज घेतली जाते. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न नक्की केला होता आणि यावेळेस मात्र जेल पुन्हा एकदा सुटते. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्कोर कार्ड एका धाव्याने पुढे सरकते. धाव लागते धावफलकावरती 29. अप्रतिम चेंडू आता अगदी बॅट्समन शफल झाले होते आणि ऑफ साईडला बॉलची फेकी केली आणि आपण पाहतो अगदी बॅटची एज घेतली गेली. या बॉलच्या पाठीमागे एक धाव येते. नेक्स्ट बॉल असेल 22 असेल स्ट्राईक वरती. सांगतो यावेळेस आपण पाहतोय अगदी प्रॉपर लेग साइड हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अपील केली जाते. 22 अगदी 22चा विचार केला ना तर 7 चेंडू फेस करताना 10 धावा बनवतोय. अगदी महत्वाचा खेळ. अगदी अटॅक करावा लागेल कारण मॅच अजून सुद्धा दोन्ही संघासाठी ऑन असेल. येणारे 9 चेंडू असतील धावा बनवायचे 25. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला हिट केला. वाराच्या वेगाने बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 22च्या बॅट मधून अगदी महत्वाच्या क्षणी येतोय षटकार. बिग ब्लास्ट आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. शफल झाले. फुलटॉस चेंडू घेतला. डिस्पॅच केलं समोरच्या बाजूला. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. एकूण स्कोर कार्ड जर पाहिलं तर धावा लागतात धावफलकावरती 35. गडी बाद होत आहे 3. येणारे 8 चेंडू अजून शेष असतील धावा बनवायचे 19. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतो अगदी 22 बॉल सोडून दिला. पंचांच्या आत जमिनीला समांतर होत आहेत. एक्स्ट्रा धाव येते वाईडच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. याही वेळेस बॉलला डिस्पॅच केलं. हवेमध्ये बॉल आहे. अगदी फिल्डर बॉल येण्याचा खाली प्रयत्न करतील मात्र बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे. 22 अब्दुल छा गए गुरु काय फलंदाजी करतोय. याही बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या पलीकडे. आपण मेन स्क्रीन वरती पाहू शकता. समोरच्या बाजूला बॉल फेकला होता आणि 22 ने डिस्पॅच केलंय 6 धावेसाठी. या बॉलच्या पाठीमागे धावा येतील 6. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर धावा लागतात धावफलकावरती 42. येणारे 7 चेंडू धावा बनवायच्यात 12. अप्रतिम बॅटिंग 22. महत्वाचा चेंडू. यावेळेस अगदी बॉल सोडून दिला. पंचांच्या हात जमिनीला समांतर. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल असेल. येणारे 6 चेंडू धावा बनवायचे. सॉरी माफ करा 7 चेंडू धावा बनवायचे 11. येणारे 7 चेंडू महत्वाचे. या षटकातील अखेरचा चेंडू 22 ऑन सेट फायर. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी खोदून काढला बॉल कॅप मध्ये खेळला जातोय. त्या रेंज मध्ये फिल्डर एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यावेळेस 22 ने मागे पाठवला. अगदी एक्स्ट्रा थ्रो येतोय. एकही धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी यश आपण पाहतोय. अगदी पंचांनी यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फौजी आमचे मित्र रिव्ह्यू केला जातोय. 2 धाव तर कंप्लीट केलेत. तिसऱ्या धावेसाठी आपण चेक करतोय. अगदी पंचांचा कॉल येतोय. इट्स आउट. विकेट असेल. यशचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अर्थातच शतकाची समाप्ती होते. 4 शतकांचा खेळ समाप्त झालाय. या बॉलच्या पाठीमागे धावा फक्त असतील 2. अखेरचे 6 चेंडू 10 बनवायच्यात 9.
येणारे 6 चेंडू असतील, धावा बनवायच्यात 9. काटेकी टक्कर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तळेश्वर प्रसन्न तळेगाव तर दुसऱ्या बाजूला मयंक आरोही 11 वसई. बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जय अगदी महत्वाचे मॅच आपण पाहतोय. खेळ अजूनही संपला नाही, कारण मैदानावरती भावेश उभा आहे. विजयाचा मार्ग शोधणारा हा शेवटचा दुवा असेल. संकटाच्या वेळी जो हिमतीनं बाहेरून उभा राहतो ना, तोच खरा फिनिशर असतो, जो हरलेली बाजू जिंकून देतो. अर्थातच आपण पाहतोय भावेश असेल स्ट्राईक वरती. येणारे 6 चेंडू, धावा बनवायचे 9. स्वतःचं पहिलं आणि संघाचं अंतिम शतक हाताळण्यासाठी विकी असेल बॉलिंग मार्क वरती, तर स्ट्राईक वरती असेल भावेश. येणारे 6 चेंडू, धावा बनवायचे 9. अप्रतिम चेंडू हाताळलाय. वाऱ्याच्या वेगानं बॉल ट्रॅव्हल करतोय. काय चेंडू हाताळलाय. अगदी अतिरिक्त गती दिली भावेश. अगदी ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त गती मिळते, बीट होतोय. येणारे 5 चेंडू, धावा बनवायचे 9. महत्वाचे 5 चेंडू. ज्या पद्धतीने भावेश खेळतोय ना, 11 चेंडू फेस करताना 24 धावा बनवलेत भावेश. अगदी महत्वाच्या क्षणी आपण स्ट्राईक वरती पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय अगदी प्रयत्न केला, स्विच हिट करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. बॅटची एज घेतली आणि त्या रिजन मध्ये कॅच टिपला जातोय भावेश. आपण पाहतोय अगदी महत्वाची इनिंग खेळून माघारी जातोय. अगदी जड पावलांनी नाराज झालाय. एक महत्वाची खेळी त्याने खेळली होती आणि समोरच्या बाजूला हिट करण्यापेक्षा त्यानं लेग साइडला अर्थातच स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची एज लागली. जल टिपला जातोय. धक्का क्रमांक असेल 4. धाव लागतात धावफलकावरती 45. येणारे चेंडू असतील 4, धावा बनवायचे 9. न्यू बॅट्समन कोण आहे. रोहन. रोहन घ्या. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय रोहन येतोय. स्ट्राईक वरती असेल. येणारे 4 चेंडू, हे धावा बनवायचे 9. यावेळेस ताकदीचा वापर केला. गॅप मध्ये बॉल जातोय. अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. धाव लागते धावफलकावरती 47. येणारे 3 चेंडू, धावा बनवायचे 7. अगदी महत्वाची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ये खेल नहीं है कमजोरों का, यहाँ दम दिखाना पड़ता है. अगर जीतना है मैदान को तो बल्ला घुमाना पड़ता है. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असेल रोहन. येणारे 3 चेंडू, धावा बनवायचे 7. अगदी आपण पाहतो अगदी बॅटची एज घेतली जाते. त्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. मिस फिल्डिंग होते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय, पण बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी महत्वाच्या क्षणी चौकार येतोय. महत्वाची मॅच अगदी आपण पाहतोय. रोहनच्या बॅट मधून हा महत्वाच्या क्षणी चौकार येतोय. अगदी मिस फिल्डिंग होते आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. येणारे 2 चेंडू, धावा बनवायचे 3. अगदी आपण जर पाहिलं ना, या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 2 चेंडू, धावा बनवायच्या 3. रोहन आपण पाहताय 2 चेंडू फेस करताना धावा बनवतोय 6. महत्वाची मॅच. यावेळेस आपण पाहतोय अगदी सेलिब्रेशन पाहतोय. जागा दाखवली, स्टंप दाखवले, टार्गेट केलं स्टंपला विकीनं आणि या ठिकाणी महत्वाची विकेट येते. अर्थातच रोहनचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. येणारा 1 चेंडू शेष असेल, धावा बनवायच्या 3. न्यू बॅटर असेल स्ट्राईक वरती, अर्थातच जयेश. 2 नाही. अगदी कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्राईक वरती जर आपण पाहिलं तर जय येतोय. अगदी 1 चेंडू असेल, धावा बनवायच्या 3. अगदी हृदयाचा ठोका जसा वाढावा ना, त्या पद्धतीने मॅच चाललेली आहे मैदानाच्या आतमध्ये.
सावध व्हा, अजूनही खेळ संपलेला नाहीये, कारण हार मानल्याशिवाय कोणी हारत नसतो. स्ट्राईक वरती आपण पाहतो जयेशला अखेरचा चेंडू. यावेळेस आपण पाहतोय अगदी डॉट बॉल जातो, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न आपण पाहतोय अगदी. पंचांनी या ठिकाणी मात्र जर आपण पाहिलं तर बाद दिले. अर्थातच एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम होता आणि अगदी जर आपण पाहिलं ना, अगदी आपण पाहतोय अगदी काटिकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये एका बॉलामध्ये 3 होत्या आणि अखेरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चेंडूमध्ये एक धाव आली. अर्थातच एका धावेनं संघ जिंकतोय. तळेश्वर